पक्ष मोठे पक्ष एकत्र आलेले आहे, त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही अलीकडे. तुम्ही मोठे पक्ष एकत्र आलेले आहेत, चांगली गोष्ट आहे, आपलं अभिनंदन आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे आपला छोटा भाऊ आहे. रिपब्लिकन पक्ष आहे तुमचा छोटा भाऊ. एकत्र बसून थोडं थोडं खाऊ. तर अनेक गोष्टी थोड्या अडचणीच्या आहेत. 2.5 वर्षामध्ये सगळे मंत्री आपले झालेले आहेत. कुणी कमिट्या केल्या, कुणी केल्या नाहीत. पण ते मिळायला पाहिजे याची आरपीआयचीच साहेब. रामसाहेब ठाकूर आमचे चांगले मित्र आहेत. आम्ही एकत्र खासदार राहिलेलो. रामसाहेब ठाकूर यांना दलित समाजाचा, बौद्ध समाजाचा चांगला अनुभव आहे. सगळ्यांना न्याय देणारे अशा पद्धतीचे ते अत्यंत अप्रामाणिक नेते आहेत. आणि आम्ही लोकसभेमध्ये आम्ही खासदार राहिलेलो आहोत 98 मध्ये. रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार, शेकापचे खासदार म्हणून आपण होता. आणि अत्यंत मन मिळावं अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे. सर्वांना हवं वाटणारं रामसाहेब ठाकूर यांचं व्यक्तिमत्व आहे. कुणी गेला काय बोललं तरी हसतमुख त्याला उत्तर देणारे अशा पद्धतीचे रामसाहेब ठाकूर आहेत. जेवढं बोलायचं तेवढं बोला. जेवढं काय बोलायचं असेल तेवढं बोला. पण योग्य वेळेला देतात ते तुम्हाला टोला. बोला नाही पण ठीक आहे, ते आपलं काम करतात ते. त्यांच्या हस्ते आज माझा या ठिकाणी सत्कार होतो आहे. नीतिमत्तेवर आधारलेलं राजकारण असलं पाहिजे. एवढा राग येणारं राजकारण असता कामा नये. लोकशाहीमध्ये काय निर्णय घ्यायचा तो प्रत्येकाला अधिकार आहे. आपण अगोदर धोका केलेले आहे. जर माननीय उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत राहिले असते तर त्यांना सोडून 40 आमदार आमच्याकडे आले नसते. 10 अपक्ष आमदार आमच्याकडे आले नसते. एकनाथ शिंदे फुटले नसते. ते फुटण्यासाठी उद्धवजींनीच विचार करायला हवा होता की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायला नको होतं. मी त्यांच्यासोबत होतो. काँग्रेस सोबत राष्ट्रवादी बरोबर मी सुद्धा होतो. पण मी 2012च्या निवडणुकीमध्ये, बीएमसी निवडणुकीमध्ये मी भाजप शिवसेनेसोबत आलो. आणि सुरुवातीला भाजप शिवसेनेच्या या दोघांच्या आलांचा युती म्हणायची. पण रिपब्लिकन पक्ष हा त्यांच्यासोबत आल्यानंतर मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलो. मी बांद्र्यात राहायला आलो होतो. मी 14-15 वर्षे मी राहायला ते चारकोपमध्ये होतो, भाड्याच्या घरामध्ये. छगन भुजबळ हे हाऊसिंग मिनिस्टर असताना त्याने मला एक प्लॉट दिला होता बांद्र्यामध्ये 2,500 फुटाचा. आणि त्यावेळेला मी बांद्र्यामध्ये राहायला आलो. मला असंच वाटलं की बाळासाहेबांना भेटावं. त्यांच्या एरियामध्ये आलेलो आहे. आणि दलित पॅंथर आणि शिवसेना असा संघर्ष पूर्वीच्या काळामध्ये असायचा. नामांतराच्या बद्दल बाळासाहेबांची भूमिका जी होती ती थोडी विरोधामधली होती. आणि त्यामुळे बाळासाहेबांचा आणि दलित पॅंथरचा किंवा शिवसेना आणि दलित पॅंथरचा सातत्याने संघर्ष असायचा. पण मी बांद्र्यामध्ये राहायला आल्यानंतर मला असं वाटलं की बाळासाहेब इथंच राहतात. पवार साहेबांचे आणि बाळासाहेबांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. राजकीय नाही, तुला वैयक्तिक आहे. म्हणून त्यांना भेटण्यासाठी गेलो तर बाळासाहेबांनी माझ्याबरोबर जवळजवळ 1.5-2 तास चर्चा केली. ते म्हणाले की मी बाबासाहेबांचा विरोधक नाही. माझे वडील प्रबोधनकार हे बाबासाहेबांचे चांगले मित्र होते. माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आलेला आहे. पण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे ही माझी इच्छा आहे. काय सांगतात ते काँग्रेसवाले? याच काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्या सेंट्रल हॉलमध्ये लावली नव्हती एवढ्या वर्षामध्ये. त्यांना दलितांची मतं मिळत होती. विरोधकांच्या विरोधामध्ये बोलून बोलून त्यांना दलितांना आपल्या बाजूला वळवायचं, आदिवासींना आपल्या बाजूला वळवायचं, नाटक करायचं. आणि
सत्तेवर यायचं अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण गेल्या अनेक वर्षाचं राहिलं. त्यांना बाबासाहेब आंबेडकर कधी आठवले नाहीत. तेवढ्याला रामदास आठवले बाहेर पडले, तेवढ्याला बाबासाहेब त्यांना आठवले. एवढे दिवस आठवले नाही. म्हणजे बाबासाहेबांना भारतरत्न देणं हे सुद्धा त्यांच्या लक्षात नव्हतं. पी सिंगजी आल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये ती बाबासाहेबांची प्रतिमा लावण्यात आली. अनेकांच्या प्रतिमा त्या ठिकाणी आहेत. अनेकांना भारतरत्न देण्यात आलं होतं, पण बाबासाहेब आंबेडकरांसारख्या घटनाकाराला भारतरत्न देण्याचं काँग्रेसच्या आठवणीमध्ये नव्हतं.